त्यानंतर बातम्या सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीचीच बातमी या घडीची अतिशय महत्त्वाची आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना रात्री 12 वाजता एका फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी कोरटकरांवर एकूण 6 कलम लावली आहेत। जातीय तेढ, धार्मिक भावना दुखावणं, महापुरुष तेढ, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। इंद्रजित सावंत यांनी ही फिर्याद दिली होती आणि त्याच नंतर हा गुन्हा दाखल झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसपींना फोन करून इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉलच्या चौकशीचे देखील आदेश दिलेत। दरम्यान नागपूरमधील प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं धमकावल्याची पोस्ट इंद्रजित सावंत यांनी फेसबुकवर टाकली होती। कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झालाय।